क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या अडचणीत आता सध्या वाढ झाली आहे। क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर गृहनिर्माण घोटाळा प्रकरणी नाशिक सत्र न्यायालयाने त्यांच्यावर अरेस्ट वॉरंट जारी केला आहे आणि त्या अरेस्ट वॉरंटला स्थगिती देण्यासाठी त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली। मात्र उच्च न्यायालयाने देखील सुनावणी त्वरित न करण्यावर भर दिला आणि त्यांनी सांगितलंय की आता शुक्रवारी जी आहे ती पुढील सुनावणी जी आहे उच्च न्यायालयाकडून ती होणार आहे, त्यामुळे आता त्यांचं अरेस्ट वॉरंट आहे ते तसंच जारी राहणार आहे। मात्र त्यांना अचानक त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलेला आहे। 11व्या मजल्यावर ते ॲडमिट आहे अशी अधिकृत माहिती अजून अद्याप देण्यात आलेली नाहीये। मात्र इथे असणाऱ्या सुरक्षा रक्षकांनी देखील याबद्दलची माहिती दिली आहे। म्हणजे असं सांगण्यात येते सूत्रांकडून की ते लीलावती रुग्णालयात सध्या दाखल झालेले आहेत। खरं तर त्यांची तब्येत खालावली अचानक ते गायब झाले आहेत। सुनावणीनंतर काहीच वेळात माणिकराव कोकाटे जे आहे ते गायब झाल्याने सगळीकडेच एक खळबळ माजली। मात्र ते आता लीलावती रुग्णालयात दाखल झाले असल्याची देखील माहिती दिली आहे। आता अद्याप कुठल्याही प्रकारचा ताफा जो आहे माणिकराव कोकाटे यांचा दिसलेला नाहीये। त्याचबरोबर सुरक्षा रक्षक देखील कुठेही दिसत नाहीयेत, त्यांच्या गाड्या नाही फारशा दिसत आहेत। मात्र तरी देखील माणिकराव कोकाटे इथे असण्याची दाट शक्यता जी आहे ती सांगण्यात येते, अशी माहिती जी आहे ती सूत्रांकडून देण्यात येते। त्यामुळे आता माणिकराव कोकाटे यांचा अरेस्ट वॉरंट जो आहे तो आता टाळता येणार नाहीये हे स्पष्ट झालेलं आहे। मात्र आता या सगळ्या गोष्टीमुळे निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार यांची डोकेदुखी वाढली आहे नक्कीच। त्यामुळे आता नेमकं काय होणार आहे, आता अरेस्ट वॉरंट त्यांनी स्थगितीसाठी उच्च न्यायालयाकडे धाव घेतली होती। मात्र उच्च न्यायालयाने देखील सुनावणी ही आहे त्वरित करण्यासाठी नामंजुरी दिली आणि त्यामुळे आता त्यांना अरेस्ट वॉरंट जे आहे त्यांना कुठल्याही क्षणाला अरेस्ट होऊ शकतं। मात्र ते गायब झाल्याचं सांगण्यात येत आहे। लीलावती रुग्णालयात ते दाखल झालेले आहेत, त्यांची प्रकृती खालावली। मात्र ही प्रकृती खालावली आहे की याकडून या अरेस्ट जे वॉरंट आहे जी त्यांना शिक्षा सुनावण्यात आलेली आहे त्यासाठी काढलेला पळ आहे हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आणि आता निवडणुकीच्या तोंडावर अजित पवारांची डोकेदुखी तर वाढलेलीच आहे। मात्र माणिकराव कोकाटे यांचं देखील आता मंत्रिपद धोक्यात आलेलं आहे, त्याचबरोबर त्यांची आमदारकी देखील धोक्यात आलेली आहे। नेमकं काय घडणार आहे यापुढे, माणिकराव कोकाटे खरंच या ठिकाणी दाखल झाले आहेत का किंवा इथून आता ते थोड्या वेळात उपचार घेऊन खाली येणार आहेत का, याकडे आता सध्या सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे। कॅमेरामॅन गायकवाडसह मी प्रतीक्षा, आवाज इंडिया मराठी। आवाज इंडिया।